सकाळचे 11 वाजले होते आणि वैष्णवी मॅडम ऑफिसला गेल्या होत्या आणि मी आपली मेकअपची व्हॅनिटी पॅक करून निघालो होतो दादरला, कारण आजची मेकअपची ऑर्डर आपली दादरमध्ये आणि मंडळी तुम्हाला माहिती काय, या सीझन मध्ये आपली ही सगळ्यात शेवटची मेकअप ऑर्डर असणार होती. मी आजच्या मेकअपसाठी खूप एक्साइटेड पण होतो आणि थोडासा नर्वस पण होतो, कारण आज नंतर 2-4 महिन्यापर्यंत मला मेकअपच्या कामामधून आजादी भेटणार होती. आता आपण वेन्यूला पोहोचलो होतो आणि वेन्यूच्या बाहेरचं डेकोरेशन जाम भारी केलं होतं आणि हा होता आपल्या आजच्या ग्रूमचा विधीचा आउटफिट. एकदम पारंपरिक असा आउटफिट होता आणि मंडळी तुम्हाला माहिती काय, या आउटफिटला आपल्या मराठी भाषेमध्ये काय बोलतात माहिती असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. क्लायंटला मेकअप साठी यायला 1 तास लेट झाला होता. जेव्हा ते आले आम्ही तेव्हा फटाफट मेकअप चालू केला. मी माझे सर्व ग्रूम क्लायंटला मेकअप चालू करण्याच्या आधी विचारतो की तुम्हाला डोळ्यामध्ये लेन्स टाकायची आहे का, पण मोस्ट ऑफ द ग्रूम नको बोलतात कारण त्यांना सवय नसते. पण या ग्रूमने मला त्यांच्या डोळ्यामध्ये लेन्स टाकण्यासाठी परमिशन दिली. आपले हे ग्रूम पण त्यांच्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच डोळ्यामध्ये लेन्स टाकत होते, त्याच्यामुळे लेन्स टाकायला थोडासा टाइम लागला, पण सक्सेसफुली त्यांच्या डोळ्यामध्ये आम्ही लेन्स सेट केली. लेन्स टाकल्यानंतर मी त्यांच्या फॅमिलीला आणि ग्रूमला पण त्यांचे डोळे दाखवले, ते सगळे शॉक झाले होते आणि लेन्स टाकल्यानंतरचा लुक सगळ्यांना जाम आवडला होता. आपल्या या क्लायंटचा विधीचा लुक एकदम पारंपरिक होता आणि त्याच्यावर चंद्रकोर असायलाच पाहिजे होते, पण क्लायंट नको बोलत होते. मी कसं तरी करून त्यांना चंद्रकोर लावायला राजी केलं आणि क्लायंटने सांगितल्याप्रमाणे एकदम नाजूक अशी चंद्रकोर मी माझ्या हाताने त्यांच्या कपाळावर काढली होती आणि चंद्रकोर काढल्यावर त्यांचा लुक आणखीन पण उठून दिसायला लागला आणि तो फरक त्यांना पण जाणवला. बाकी तुम्हाला काय वाटतं, या लुकवर चंद्रकोर असायला पाहिजे की नाही, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मंडळी तुम्हाला माहिती का, आपल्या या क्लायंटचा विधीचा हा आउटफिट त्यांनी स्वतःच्या हाताने डिझाईन केला आहे, कारण आपले हे क्लायंट फॅशन डिझायनर आहे. इकडे आपला मेकअप डन झाला होता. सगळ्यात शेवटी मी त्यांच्या कमरेचा बेल्ट टाय केला आणि नंतर दुपट्टा पण ड्रॅप केला. हा होता आपल्या क्लायंटचा फायनल लुक आणि स्टेजवर किंवा बाहेर कुठेच मला क्लायंटचे जास्त शॉट घ्यायला नाही भेटले, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झाला होता आणि सगळे घाई गडबड करत होते. बाकी तुम्ही कमेंट मध्ये नक्की या, यासाठी एवढंच. उद्या भेटूया.